पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या गर्भादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदां भोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवेस्तास्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी त्या भगवान बाबांच्या चरणी साष्टांग नमन करी विठ्ठला विठ्ठला श्री संत राजयोगी महंत षडगुण ऐश्वर्य संपन्न वैराग्य मूर्ती शांती सम्राट श्री संत भगवान बाबा वैराग्य मूर्ती श्री संत वामनभाऊ महाराज सद्गुरू नारायण महाराज सद्गुरू खंडोजी महाराज सद्गुरू विठ्ठल महाराज देशमुख या सर्व संतांच्या पावन चरणांनी पुढीत झालेल्या मातीमध्ये भगवान पावन हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये एक द्वितीय पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. खूप बारीक आहे का बरं का कीर्तन, आवाज थोडा जास्त राहते, तिकडे पण जास्त राहते. पुण्यस्मरण दुसऱ्यांदा होतं हेच विशेष आहे. अलीकडच्या काळामध्ये आईवडिला जवळ पुण्य आहे याचं स्मरण संपून गेलेलं आहे. नाही लक्षात आलं अजून आई वडील पुण्य देऊ शकतात हेच माहित नाही आता अशा काळात आपण. आणि जर आई वडील पुण्य देऊ शकतात तर इतर ठिकाणी जायची काय गरज आहे मग. आणि इतर ठिकाणी जर मनुष्य जात असेल आणि तोच मनुष्य आई वडिलाच्या विरोधात बोलत असेल, ज्ञानोबा त्याला मूर्ख म्हणतात. हाच ज्ञानोबाचा ज्ञानेश्वरी शब्द आहे. माऊली म्हणतात विश्वाला आदर देतो आणि माय बापाला वेड्यात काढतो हा पृथ्वीवरचा सगळ्यात मोठा मूर्ख आहे. आणि असल्या माणसाला सुखाचा शोध मरेपर्यंत लागत नाही. म्हणून आपले संत जरी पांडुरंगात जवळ जात असले ना, पांडुरंगामध्ये आई वडील पाहतात. विठ्ठलाला आई म्हटलेले, विठाई म्हटलेले, कितीतरी प्रमाण आहे ज्याच्यामध्ये विठ्ठलाला आई म्हटले, माय म्हटले. संताजवळ जरी आपले साधक जात असले संताला सुद्धा आई म्हणतात. आणि जे सगळ्यात मोठे संत आहेत त्यांना तर माऊली म्हणतात. जे नातं आहे ना आनंद देणार ते आईचंच नातं असं आहे जे आनंद देऊ शकतं. संबंध जो जो तयार कराल तो संबंध दुःखाचा असतो. एकच संबंध निसर्गतः आहे जो निसर्गतः संबंध आनंद देतो त्याला आईचं नातं म्हणतात. ते कळणं खूप अवघड आहे. प्रत्येक माणसाला आई कळेलच असा काही संबंध नाही. अहो माऊली कळेल असा काही संबंध नाही. वारकरी संप्रदायात जन्म घेऊन माऊली कळत नाही आणि आपली आई जवळ असून आई आपल्याला कळत नाही. हे विचित्र मनुष्य जगत असतो. या माऊलीचं पुण्य असेल यामुळे दुसरं पुण्यस्मरण 3 दिवस कार्यक्रम आहे. आमचे देवदास भाऊ ढाळे आणि अण्णा भाऊ ढाळे याचं कौतुक करायला पाहिजे की दुसरं पुण्यस्मरण घालताय. 3 दिवसीय कार्यक्रम आहे. सप्ताहचे म्हणायचं 3 दिवसाचे बरेच सप्ते होतात. असा एक 3 दिवसीय सप्ताह आहे. खूप छान आहे. अभंग जो आहे ना खूप जास्त ऐकण्यात गेलेला आहे. आणि एखादा अभंग जास्त वेळेस ऐकला ना तर तो अभंग कळलाय असं विनाकारण माणसाला वाटतं. जसं हरिपाठ रोज म्हटल्यामुळं म्हणणाऱ्याला विनाकारण अहंकार होतो का मला हरिपाठच कळतो. आणि अहंकार इतका असतो की जर हरिपाठावर कुठं प्रवचन चालू झालं त्याला म्हटलं विचारलं अरे आज काय विषय होता. साधा विषय होता. म्हणजे काय होतं नेमकं साधा म्हणजे काय पेपर वाचून दाखिला का. नाही म्हणले हरिपाठावर वर्णन होतं. हरिपाठ इतका कच्चा आहे का नाही. पण विषय जर पुन्हा पुन्हा जवळ आला, मोठा माणूस जर असला आणि जर तो आपल्या संगतीत पुन्हा पुन्हा आला ना ते मोठा माणूस लहान वाटतो. तुकोबाराला जो त्रास झाला नाही याचं कारण असे की तुकोबाराय देहू सोडून जास्त कुठे जात नव्हते. आणि एक माणूस 42 वर्ष आपल्यामध्ये राहतो त्याला जगद्गुरु मानणं जरा जड जातं. आणि एखादा पोंगा पंडित
न शिकलेला फक्त भगव्या कपड्यावर जर काशीहून आलाय म्हणलं ना, विनाकारण इमेज मोठी होती. नुसतं म्हणलं जरी ना मी काशी करून आलोय, तरी बरेच लोक त्याच्या जवळ जाऊन काशी करतात. नाही, हे फॅड म्हणा, भ्रम म्हणा, वातावरण म्हणा, ट्रेंड म्हणा, हे सवय लागलेली महाराज. जो खरा साधू आहे त्याला काशीतच जायची गरज नाही महाराज. जर आमच्या ज्ञानोबरासारखा साधू काशीमध्ये गेला, आपल्यासारखे गेल्यानंतर गंगाबाईचं दर्शन करतात. माऊली काशीत गेल्यानंतर गंगाबाई ज्ञानोबराचं दर्शन करते. अभंग आहे देश. काशीत प्रवेश केल्याचे माऊलीचे अभंग आहेत महाराज. बरोबर आहे का महाराज? ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा धरी विश्वनाथ, धरी विश्वनाथ, ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेत. विश्वनाथ ऐसे बोलत चालत आले गंगेत. विश्वनाथ ऐसे बोलत चालत छान प्रमाण दिलंय बरं का. एकदा टाळ्या वाजवतो. असलं प्रमाण पाठ पाहिजे, नाही तर महाराज प्रमाण ठरलेलेच आहेत. आम्ही वैकुंठवासी आलो याची कोणतं कारण त्यालाही माहित नाही, पण म्हणल्याशिवाय राहत नाही. नाही झालं तर मग दुसरं प्रमाण असतं महाराज. ठरलेलेच प्रमाण नाहीत, पण आमच्या रवींद्र महाराजांनी खूप चांगलं प्रमाण दिलं. आणि आपल्याला कळायला पाहिजे की आपण किती मोठे आहेत. तुम्ही माऊलीचे लेकर आहात. माऊलीची ताकद किती मोठी आहे. काशीमध्ये गेल्यानंतर ज्ञानोबाचा हात, प्रेमे धरी विश्वनाथ, स्वतः विश्वनाथ ज्ञानोबराच्या हातात हात देतो आणि आदरानं काशीत तुमचं स्वागत आहे. आपल्याकडे नाही का एखादा कलेक्टर मंत्री जर आला तर सांगतो की जिल्ह्याच्या 35 लाख लोकांच्या वतीनं तुमचं स्वागत, वेलकम आहे. बरोबर आहे का? पालकमंत्री हात जोडतो की आमच्या जिल्ह्याच्या वतीने तुमचं स्वागत आहे मुख्यमंत्र्याला. महाराष्ट्रातून ज्ञानोबराय जातात 750 वर्षापूर्वी आणि काशीचा मालक विश्वनाथ, विश्वाचा मालक सांगतो प्रेमानं हात धरून, माऊली या काशी नगरीत तुमचं स्वागत आहे. याला म्हणतात ताकद. नाही हे काशी करून आलेली, काशी केलेली म्हणून सांगतात काशी फळ भोपळं खात. अरे त्या भोपळ्याला का त्रास देतो? हाच भोपळा आहे, त्याच्यामुळे विनाकारण शेतकऱ्यावर त्रास देतो. भोपळं खात नाही. हे सगळे लोक जर काशीला जाऊन आले तर शेतकऱ्यांनी माल कोणाला विकायचा? नाही, काय काय खात नाहीत, काय काय करत नाहीत. आणि मला आणखी नवल वाटतं बरं का, ते लोक सुद्धा काशी फळ भोपळं खात नाहीत ज्यांच्या गळ्यात माळ नाही. नाही अजून लक्षात आलं? त्यांना सगळं चालतं पण भोपळं चालत नाही. किती विचित्रता आहे. ज्ञानोबाचा हात, प्रेमे धरी विश्व, आणि फक्त धरलेला नाही. काही काही माणसं आपलं हातात हात धरतात आणि धरून दाबतात तर काय माहिती, बोलत काहीच नाहीत. हात धरून महाराज खाली घेतात त्याला. ऐसे बोलत चालत, प्रेमी बर का, प्रेमी शब्द खाली घ्यायचा. ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे आत. गंगेत जायचा विधीच आहे ना, काशीला गेल्यानंतर गंगेत गेलं पाहिजे.
त्या गंगेत गेल्याच्या नंतर माऊलीला गंगेचं दर्शन घ्यायच्या आत गंगेनं माऊलीच्या पायाला मिठी मारली. ज्ञानोबाचे पायी मिठी घाली छान प्रमाणे आणि गंगेनं मिठी मारली माऊलीच्या चरणाला. किती महान असतील ज्ञानोबर. गंगा काही ज्ञानोबराच्या जन्माच्या अगोदर वाहत नव्हती का? जी आपल्या जन्माच्या अगोदर वाहते त्या प्रवाहानं माऊलीला शरण यावं याला म्हणतात महानता. आपल्याला जन्माला यायच्या अगोदर जे जन्माला आलेली ते गावात तरी आपलं ऐकतात का? त्यांचा वेगळाच प्रवाह आहे महाराज. काही काही तर एखादा चांगला कीर्तनकार प्रसिद्ध झालेला असतो पण त्याच्या गावचे माणसं भेटले ना मग सांगतात काय खरं होतं त्याच. आमच्या समोर चेंडीत फिरत होता. तरी चेंडीत फिरू नये का मग वय होतं फिरत होता. काही काही सांगतात अहो आळंदीला गेला तेव्हा त्याला काहीच येत नव्हतं. काही येत नव्हतं म्हणूनच गेला होता. साधं कळत नाही महाराज. जर काही आला असता तर आळंदीला गेला असता का? पण तरी सुद्धा बोलल्याशिवाय राहत नाही. आणि ही गंगामाई ज्ञानोबाच्या चरणाला मिठी घालते. हे सगळ्यात मोठी न बोलले. नामदेव महाराजाला म्हणावं लागतं तुम्ही पाय सोडा माऊलीची. नावा म्हणे सोडाबाई ज्ञानदेव सर्वाठाई. ज्ञानोबराय नाही तशी जागा नाही म्हणून गंगेत इथून जावं लागतं 1200 किलोमीटर आणि मग स्नान केल्यानंतर मोक्ष होईल अशी एक कल्पना आहे त्याच्याविषयी. ज्ञानोबरायचं नाव जरी घेतलं ना तरी ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. अखंड वदनी व देतो. मोक्ष जागेवर भेटतो फक्त माऊलीचं नाव घेतलं तर. खोटं वाटत असेल तर अशा बऱ्याच म्हातारी इथं असतील आणि महाराष्ट्रभर अशा स्त्रिया आहेत माणसं आहेत 12 खडी पाठ नाही शाळेत गेलेले नाहीत पेपर वाचता येत नाही पण ज्ञानेश्वरी तर उघडली तर वाचतात. बरं ज्ञानेश्वरी वाचतात इतकी अवघड आहे महाराज आणि त्यांना म्हणा पेपर वाचा परत वाचता येत नाही. अरे काही माणसं एम.ए. झालेत तरी ज्ञानेश्वरी वाचता येत नाही. ज्याला वाटतं वाचता येते त्यांनी 10वा अध्याय वाचावा. ओव्याच फुटत नाहीत कशा वाचायला पाहिजेत ते. आणि जर ओव्या वाचता येत नाहीत अर्थ खूप लांबची गोष्ट आहे. 3 अधिकारी असतात उत्तम मध्यम आणि कनिष्ठ. काही लोक आहेत ना श्रवण करणारा उच्च असतो ऐकणारा मध्यम असतो पाठ करणारा कनिष्ठ असतो आणि सामान्य लोक वाचत असतात. आणि जे याच्यात कशात बसत नाही ना ते लोक टीका करत असतात. ज्यानं ज्ञानेश्वरी वाचलीच नाही तो ज्ञानेश्वरी टीका करतो. संतांनी महाराष्ट्राचं वाटोळं करून ठेवलं मग तू सुधारायचं होतं. नाही पण संतांनी असं करायला पाहिजे होतं अरे त्यांनी नाही केलं मग तू करायचं ना. नाही आपलं कोण ऐकते म्हणलं बस झालं एवढंच. आपलं कोणी ऐकत एवढं कळलं तरी पुष्कळ आहे ना. अधिकार किती मोठा आहे. इतके मोठे माऊली आहेत म्हणून त्यांना माऊली म्हणतात. आई म्हणतात तिला. ती आई ज्ञानोबरे आई तुकोबरे आई संत साधकाचा माया लाभ दर्शन हरे नाम सर्वांगी सुख रूप साधकांचा मायबाप दरोशने हरी. मायबाप शब्द महत्वाचा आहे बरं का. आणि माऊली मायबाप आहेत. ज्याला आई नव्हती तो माय झाला माऊली झाला आणि ज्याला बाप नव्हता तो जगाचा बाप झाला साधकाचा मायबाप झाला. याला जगणं म्हणतात. खूप भारी आहे का बरं का. माऊलीचं व्यक्तिमत्व कसं आहे.
आपल्याला जे मिळालं नाही ते जगाला माऊलीने दिलं, आणि जे दुःख जगानं माऊलीला दिलं त्याचं ज्ञानेश्वरीत कुठं वर्णन नाही केलं. आपण काय करतो, निसर्ग आणि देव आपल्याला भरभरून दिलेले, जग सुद्धा आपल्याला भरभरून देतं. एक माणूस जर विरोधात गेला ना, आपण त्या मूर्खाचा नादी लागतो. जगानं भरभरून तुम्हाला दिलेले, पण जे दिलंय त्याच्यावर तुमचं लक्ष जात नाही, जे दिलेलं नाही त्याच्यावर लक्ष जातं. तर एखादा माणूस आहे, कलेक्टर झालेला असतो, पण देवावर नाराज असतो, माझी हाईट कमी राहिली. आपण कलेक्टर केलं ना तुला, नाही पण मग हाईट दिली असतं तर काय झालं असतं. पोलीस भरतीला उभा राहता, कलेक्टर झाला ना तू, नाही IPS होता आला असतं. अरे IPS खाली कलेक्टर आहेस तू. काही काही माणसाला महाराज खाल्लेलं पचतं वगैरे सगळं चांगलं असतं, त्याचं दुखणं वेगळं असतं. मला खायला भेटत नाही. तुला सशक्त शरीर दिले, खायला मिळवायचा तुझा विषय येतो. एक जर वैगुण्य आलं, काही काही माणसं म्हणतात महाराज आयुष्यभरात सगळं भेटलं होतं, पण हे आमचं यश बघण्यासाठी आमचे आई वडील राहायला पाहिजे होते. काय म्हणतात, खंत व्यक्त करतात. आई वडील जर असतील आणि त्यांच्या समोर जर तुम्ही यशस्वी झालात ना, या आनंदाला पारावार राहत नाही. पण आईचे डोळे झाकल्यानंतर पण झाकले जात नाहीत बरं का. जरी आईचे डोळे आज बंद असले, तुमच्या कर्माची पावती तिथपर्यंत जात असते. कधी लक्षात ठेवा. उलट तिचे 2 डोळे बंद झाले ना, लाख डोळे चालू होतात. आणि आईचं प्रेम जिवंत असतानाच नाही, गेल्यानंतर सुद्धा लेकराचं संरक्षण करते. आई कशाला म्हणतात, निसर्ग बाईला आई करतो. निसर्ग बरं का, असं काही पुरुषार्थ नाही. ते निसर्गाच्या मनावर एखाद्या बाईला आई करायचं का नाही करायचं. निसर्ग बाईला आई करतो, पण त्या आईची राजमाता आणि राष्ट्रमाता तिचं कर्तृत्व करतं. सगळ्या स्त्रिया जवळपास आई होतात, पण शिवबाला जिने जन्म दिला ती राजमाता होती, राष्ट्रमाता होते. भारतातल्या मंदिराला जिने जन्म दिला ती अहिल्याबाई होळकर राजमाता होती, राष्ट्रमाता होती. कर्तृत्व राजमाता आणि राष्ट्रमाता करते. जिने मंगल पांडे सारखा मुलगा दिला, जिने भगतसिंग सारखा मुलगा दिला, अशी आई वीर माता होती. एका देशभक्ताची आई होती, ती वीरपुत्राची आई होती. हे कर्तृत्व आहे. आणि ज्ञानोबाचा तर खूप मोठा टप्पा आहे. ह्या स्त्रिया असून माऊली राजमाता झाल्यात. ज्ञानोबराय पुरुष असून या विश्वासाठी माऊली झालीत. एकाची असते ती आई, आणि आईच्या कर्तृत्वाचा विलास याचं नाव माऊली. सरसकट प्रत्येकावर नितांत प्रेम टाकणारं व्यक्तिमत्व म्हणजे माऊली. अशा एका आईचा द्वितीय पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. कैलासवासी सौभाग्यवती मालनताई भाऊसाहेब डहाळे, त्या निमित्ताने सर्वजण एकत्र आहेत. मृदंगाचार्य आमचे परम मित्र परमस्नेही आदरणीय आप्पा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. गाण्यासाठी कानिपरावजी महाराज पंडित, संगीत विशारद आमचे रवींद्र महाराज आव्हाड, आमच्या सोबत असणारे आदरणीय संजय सर शिरसाट महाराज, आमचे सुरेशजी महाराज बांगर, विणेकरी आहेत, सर्व मंडळी आहे. आज माणसं जरा चांगली आहेत, गाणारे सगळेच. योग खूप चांगला आहे, वातावरण चांगलं आहे. सगळ्या बाबतीची दक्षता घेतलेली डहाळे साहेबांनी. काल जरा म्हणले गरम होत होतं म्हणून आज जरा फक्त हवेत कोणी वाहून जाऊ नका. बरेच माणसं असतात जे खूप चांगले असतात. जेवण नंतर असल्यामुळे अडचण नाही, पण मोठा सप्ताह असला, जेवण जरा अगोदर झालेला असतं आणि कूलर जर चांगली लावली तर माणसं त्याचा पुरेपूर फायदा घेतात. नाही अन्न आहे ना, ज्याला जास्त ज्ञान कमवायचंय ना त्यांनी कमी अन्न खाल्लं पाहिजे. हा नियमच आहे. साधक जो असतो तो अल्पाहारी असतो. चांगलं खाल्लं ना चांगली झोप येते. छान प्रमाणे महाराज उपस्थितीची प्रमाणाची
अभ्यास करून आले ते काय आमचं पेपर लीक होत नाही बरं का. इथं म्हणणं सुद्धा अवघड आहे. कीर्तनकार जो विषय बोलला त्यातला बरोबर ते प्रमाण आठवणं आणि आठवलेल्या प्रमाणाला जी लागती ती चाल देणं आणि ते मिनिमम सेकंदात म्हणणं. मी क्रिकेट काही काळ खेळलेले म्हणून मला माहिती आहे 0.5 सेकंदात बॉल टप्पा पडून निघून जातो. त्या 0.5 सेकंदाच्या वेळामध्ये बॅट्समनला ठरवायचं असतं का हा बॉल आलाय कसं आणि त्याला पाठवायचं कुठं. गायकाला सुद्धा इतकाच वेळ असतो 0.5 सेकंद. कीर्तनकार जे बोललाय ते बरोबर कुणीकडे त्याला टाकायचंय का विनाकारण उचलून आपटायचं आहे. व्यवस्थित प्रमाणे महाराज कमी खावं अल्पाहार ग्रहत्यागी संस्कृत मध्ये पण वर्णन आलेले. आणि कमी खाल्लं ना मनुष्य कमी गुंततो. सजना सवर्ण शिकण्याच्या काळामध्ये चप्पी वगैरे जे करतात ना याचा अर्थ एवढाच आहे की तेल लावायला भांग पाडायला वेळ जो जातो तेवढ्या वेळामध्ये 10-5 ओळ्या पाठ व्हाव्यात. आणि जर 10-5 पाठ होत असतील तर मग करायची गरज नाही. अडचण अशी मी करीत नव्हतो आणि खोटं बोलणं चांगलं वाटत नाही कारण आपा महाराज त्याचे केस ठेवून जर पाठ होणार असेल तर बिंदास करायला पाहिजे. महाराज तुमचा उद्देश क्लिअर पाहिजे. जगण्याचे कॉन्सेप्ट पक्के पाहिजेत आणि कोणी जरी आला तरी बदलले नाही पाहिजेत. काय होतं एखाद्या माणसाचं गायन चांगलं असतं मित्रानं सल्ला दिला तुझं गायन चांगलं आहे पण पखवाजामध्ये जरा चांगलं करिअर आहे. बदलला माणूस गेला पखवाजाकडं पखवाजामध्ये चांगलं प्रावीण्य मिळवलं पण मध्येच एक जर म्हणला पखवाज ही कला कशी आहे जोपर्यंत अंगात रग आहे तोपर्यंत वाजवणार. उद्या जर गुडघ्यातली आणि हातातली ताकद कमी झाली तर काय करणार. म्हणजे मी काय करू म्हणजे तुम्ही आता अभ्यास करा. तुम्ही अभ्यास केला महाराज 4-5 वर्ष कीर्तन चांगले यायला लागले पण एक जर म्हणलं अहो पण साधं कीर्तन येऊन काय फायदा आहे तुम्ही शास्त्रीय व्हायला पाहिजे. पण त्याच्यानंतर 7 वर्ष घातली ना हे सगळं करता करता हा 50 पर्यंत आला आणि 50 पर्यंत आल्यानंतर विचारायला लागला आता काय करायला पाहिजे म्हणजे निवृत्ती घ्यायला पाहिजे ना. दुसऱ्याचं ऐकलं ना तुमचं पतन होणार. विषय बदलणं हे विषयी माणसाचं लक्षण आहे. विषय टिकवणं हे पारमार्थिक माणसाचं लक्षण आहे. बदलायचंच नाही महाराज तुम्ही स्वतःबद्दल ठाम राहा तुम्हाला काय करायचंय. आता विषय परत बदलायचा नसतो. आनंदामध्ये बाधा येते. दुसऱ्यांना सांगितल्यानंतर तुमच्या मनात जर परिवर्तन झालं ना अर्थ नाही. मला एकाचं उत्तर खूप आवडलं होतं. डोळाच माणूस येतो पण टीव्हीवर आला होता. हे वारीच्या वाटाला नाही का असं बैठ घेतात बोलायला लावतात. एक मराठवाड्यातला साधा वारकरी चालला होता त्याला विचारलं की बाबा पेरण्या राहिल्या तर तुम्ही कसं काय पंढरपूरला चालली. याने काय उत्तर द्यावं. शो म्हणला मी लिहो काय म्हणला तू मी लिहो. अहो पण तुम्ही गावाकडनं पेरणी कशी होणार. तू काय म्हणतोय मेल्यो. समजा म्हणला मी इथं मेलोच शेती राहणार आहे का. कॉन्सेप्ट क्लिअर आहे. जायचंय ना मग जायचंच म्हणजे फायदा होईल का नुकसान. मग त्याला पुढचा विचारला बाबा तुम्ही किती वर्षापासून म्हणजे 25 वर्षापासून. मग काय मिळालं तुम्हाला. मिळालं काहीच नाही आणि कमी काहीच नाही. नाही मिळत काहीच नाही आणि कमी काही पडत याला वारकरी म्हणतात. नाही आम्हा चिंता वस्त्रा या पोटाची माऊली आमुची पांडुरंग. पैशासाठीच परमार्थ आहे अजिबात नाही. पैसे भेटत नाहीत असं पण नाही. बरं पैशावरच लक्ष आहे असं अजिबात नाही. तुमचा उद्देश काय तो उद्देश तुम्हाला भेटला का आनंदी व्हायला पाहिजे. पैसे भेटल्यावर आनंदी झाला व्यावहारिक माणूस आणि कीर्तनात सिद्धांत ऐकल्यानंतर आनंद झाला पारमार्थिक माणूस. वाट खाण्याची बघणं पैशाची वाट बघणं पारमार्थिक अल्टिमेट उद्देश काय
याला जास्त किंमत आहे. बसलाय कशात, कपडे कोणते घातलेत याला शून्य किंमत आहे. उद्देश काय याला जास्त किंमत आहे. हे आजच्या अभंगाचं मर्म आहे. अट्टहास तर कुठं पण करणार आहेत आपण, परमार्थात करू किंवा संसारात करू. जवळपास सगळे संसारात आहेत. जन्माला येणं आणि मरणं हे ज्याचा मरणधर्मी स्वभाव बनलेला आहे, याच्या पलीकडे अजून जाता येत नाही. तो प्रत्येक माणूस संसारात आहे. ते पैसा वगैरे घेणं देणं हे करणं हा प्रापंचिक विषय झाला. संसार शब्दाचा अर्थ आहे जन्माला येणारी मरून जाणं. तुमचा अट्टहास कशामध्ये, तुम्हाला नेमकं पाहिजे काय हे तुम्हाला पहिल्यांदा ठरवता आलं पाहिजे. परमार्थात मानासाठी आलात, त्यागासाठी आलात, सुखासाठी आलात, कोणाची जिरवायला आलात नाही. बरेच शब्द दुसऱ्याची जिरवण्यासाठीच नाही. ते आम्हाला सांगतात महाराज तुमचाच काला घ्यायचा बरं. बोल कशाला नाही म्हणले, मग तुमचा घेतल्यानंतर त्याची चांगली जिरण. परमार्थ आहे ना मुक्ततेसाठी आहे. दुसऱ्याचा विचार आला का माणूस बद्ध होतो. आणि एकदा तुमच्या जीवनाची जी कुंडली आहे तिनं एक ठरवून ठेवलेले आणि एक तुम्हाला ठरवायचे. तुमच्या प्रारब्धाच्या प्रवाहाच्या विरोधात केलेला प्रवास याचं नाव परमार्थ. परमार्थ कोणाच्याच प्रारब्धात लिहून ठेवलेला नाहीये. आणि जर असताना सगळे मुक्त झाले असते. परमार्थ हा संघर्षातून उभा करावा लागतो. कधी लक्षात ठेवा, परमार्थामध्ये सपोर्ट खूप कमी असतो. रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग, अंतर्बाह्य जग, रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि अंतर्बाह्य जग आणि युद्धाचा प्रसंग, युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग रात्रंदिवस आम्हा युद्धाचा अंतर्बाह्य आणि याच्यात संघर्ष असतो बरं का. साधू तुमच्यात राहतो पण तुमचा नसतो. त्याच्या आतमध्ये वेगळा विचार चालूच असतो आणि बाहेरून प्रेशर वाढत जातं. या प्रेशर मध्ये जगणं याला साधक जीवन म्हणतात. न पटलेली गोष्ट सुद्धा जीवनात होऊन जाते. गौतम बुद्ध जे होते ना, त्यांचा जन्म राजघराण्यात आहे. शुद्धोधन नावाच्या राजाच्या पोटी जन्म झाला. त्याची बायको होती शुद्धोधनची. गौतम बुद्धाच्या आईच्या स्वप्नामध्ये असं मोठा राजबिंडा श्वेत हत्ती आला, पांढरा हत्ती. सफेद हत्ती पाहिल्यानंतर स्वप्नाचे पण अर्थ काढायचं शास्त्र आहे आपल्याकडं. दुसऱ्या दिवशी ज्योतिषी बोलावली. अंदाजपत्ती ज्योतिषी लई येत बरं का. ना महाराज गाडीला मांजरा आडवी गेली, आता प्रवास करू नका. म्हटलं किती मांजरा आडव्या जाऊ दे, काहीच होत नाही, फक्त माणूस आडवा जायला नाही पाहिजे. ते काही सांगतात, काही काही स्तुत्यात्मक बोलतात. 2-4 ज्योतिषीने सांगितलं काय भाग्य आहे तुमचं, असा मुलगा जन्माला येणारी सम्राट मुलगा जन्माला येतोय. आनंद झाला त्याला. एक ज्योतिषी काही बोललाच नाही. शुद्धोधन मला काय अडचण आहे, का बोलत नाहीस, खरं पचन का म्हणला.
मला पचवायला काय हरकत आहे, मानव त्याला लागलच ना सांगितलं. म्हणजे ऐक मग तिचे बोललेत ना आता ज्योतिषी अर्थच नाही कळला त्यांना. हत्ती राजबिंडाचं राज ऐश्वर्याचं प्रतीक आहे, तर तो हत्ती आहे ना लाल नव्हता, तांबडा नव्हता, तो हत्ती पांढरा होता. आणि पांढरा रंग सत्वाचं प्रतीक आहे. सत्वात संजय येते ज्ञान. मुलगा येईल पण ज्ञान चक्रवर्ती होईल, सम्राट होईल, पण कैवल्यातला सम्राट होईल, साधू लोकातला सर्वोच्च साधू होईल. ज्या क्षणाला त्याला या संसारामध्ये एकदा जरी दुःख जाणवलं, संसाराचा त्याग करून निघून जाईल. हे शब्द शुद्धोधोने ऐकल्याबरोबर त्याचं प्लॅनिंग बघा. आता तुम्हाला असं आहे ना, मग काय अवघड नाही. मी मुलाला दुःख दिसूच देणार नाही, इतकं विषयाच्या जाळ्यात गुरफटून टाकील, मुलगा विषयाच्या बाहेरच आला नाही पाहिजे. हे मुलाचा बाप सांगतो. बाप एक शत्रू आहे. नाही अजून लक्षात आलं? तुम्हाला काय वाटतं? आणि मग तरी लहानपणापासून ऐश्वर्यात ठेवलं, सांगितलं होतं या रस्त्याने जर माझा मुलगा गेला ना, आजारी माणसाने रस्ते यायचं नाही, नाही तर फाशी देऊन टाकीन. राजा बोलेन तर हल्ली या रस्त्याने जर माझा मुलगा निघला तर एखादा मरून जरी गेला तर अंत्ययात्रा थांबवा, मुलासमोर आणू नका. हे सगळं ठीक आहे, चाललं होतं. एक दिवस अचानक पहाट बुद्ध बोलले, मला सिद्धार्थ म्हटलं मला जरा बाहेर फिरायचंय. सारथी चांगला पाहिजे बरं का जीवनात, जवळ जो असतो ना तो. मला चला असा रस्त्याला घेऊन गेला ज्या रस्त्याला इंटिमेशन गेलेलं नव्हतं, सूचना गेलेली नव्हती. लहान लेकरू दिसलं, म्हणजे हे काय, म्हणजे हे लहान बालपण आहे, तुम्ही पण बाल होतात. म्हणजे असं थोडं पुढे गेल्यानंतर एक लग्नाची तयारी चालली होती. म्हणजे हे काय, लग्नाची तयारी चालली, याचं लग्न आहे आज, जसं तुमचं झालं. म्हणजे बरं. थोडं पुढे गेल्यानंतर एक खोकत खोकत म्हातारा वाकत चालला होता. म्हणजे हे काय, एवढा खुश का झालाय, शरीर खराब का दिसते, म्हणजे म्हातारपण आहे आणि आजारानं ग्रस्त झालाय. म्हणजे मला होईल का असं? तुम्ही काही हातीच्या कानातून आली का? तुम्हाला बरी असं होणारच आहे. थोडं पुढे गेल्यानंतर एक मेलेलं प्रेत चाललं होतं. म्हणजे हे काय, म्हणजे हे माणसाचं अंतिम गंतव्य. इथं मनुष्याला सत्य जे असेल ते ही मरण आहे. मला तुम्ही कोण आहेत? अहो राजा असला तरी मरावं लागेल तुम्हाला. हे असे शब्द कानात गेले महाराज. आणि त्याच दिवशी बुद्ध रात्रभर विचार करत राहिली. त्याची बायको होती, राहुल नावाचा मुलगा झाला होता नवीन. आता बुद्ध विचार करायला लागले की आता हे सगळं सत्याचा शोध घेण्यासाठी मी जाऊ का नको? हा जन्म वायाला घालू का एकदा सत्याचा शोध घेऊ? तुम्हाला वाटलं पाहिजे बरं का सत्याचा शोध घ्यायचा आहे म्हणून. तुम्ही आपलं दुसऱ्याच्या भराशिवाय असले ना, राम भरोसे, काही दुसऱ्याचं काय खरंय महाराज. मी एक कायम सांगतो, एवढं वाक्य लक्षात ठेवा माझं. तुम्ही शहरात तुम्हाला जास्त लवकर कळेल. तुमच्या बिल्डिंग मध्ये फ्लॅट मध्ये राहतात, तुम्ही एका रो हाऊस मध्ये राहतात, एका बंगल्यात राहतात. तुमच्या समोर 5 फुटावर समोरचा फटाकडा वाजवतो दिवाळीमध्ये, दिसला की नाही तुम्हाला? बोला ना. वाजवताना दिसला, फुटल्यानंतर दिसला की नाही प्रकाश? दिसला. त्याला जेवढा आवाज ऐकू आला तुम्हाला काही कमी आला का? मग परत खर्च करून पदर पैशानी फटाकडे आणायची काय गरज आहे? कळतंय का? सुरसुरी का होईना पण काय गरज आणायची? काय समाधान वेगळं भेटत तुम्हाला? आणले पैसे तुम्ही तर. एवढं समाधान काडी मी लावली नाही. लक्षात आलं? बरेच लोक काड्या लावूनच खुश आहेत. काडी लावायला भेटले ना महाराज, माणसं खुश नाही. बरोबर आहे. पण एक चांगला अर्थ सांगतो तुम्हाला. फटाकडे दुसऱ्याने आणले, आपल्या समोर वाजवले, डोळ्यानं त्याला, कानानं तुम्हाला समान पाहायला आणि ऐकायला भेटले, पण स्वतः काडी लावायची मजा वेगळी. ज्ञानेश्वरी दुसऱ्याने वाचली, आपण ऐकली, हा विषय वेगळा. पण स्वतः ज्ञानेश्वरी वाचायचा आणि अर्थ कळून घेण्याचा आनंद मात्र वेगळाच.
चाल यांनी म्हणली, चाल कानानं ऐकली, आनंद झाला, पण स्वतः तोडकी मोडकी का होईना म्हणणं हा आनंद वेगळाच. टाळ यांनी वाजवला, तुम्ही ऐकला, आनंद झाला, पण तुम्ही कसा तरी वाजवला हा आनंद वेगळा. हे कायम लक्षात ठेवा बरं का. परमार्थ हा स्वतःलाच करावा लागेल. विचार केला बुद्धांनी, पण आता हे बायको आणि मुलगा झाला, यांना सोडून जाणं बरोबर वाटेल का? आता रात्रभर विचार केला, बायकाला आणि मुलाला सोडून जावं का नको. तुम्हाला काय वाटतं, जायला पाहिजे का नको जायला पाहिजे? बोला ना. तुम्ही एवढे ठेसे घेतले, जरूर काय तुमचं पोरग जायचंय. जायला पाहिजे का नाही जायला पाहिजे? अहो घटना होऊन गेली, गेलेच आहेत ते. नाही आता काय बदल होणार आहे का? जर गेले नसते, पूर्ण भारत, चीन, श्रीलंका आणि पूर्ण आशिया आणि पृथ्वी एका महापुरुषाला मुकली असती. बुद्धाच्या तत्वज्ञानापासून पृथ्वी पारखी झाली असती. त्या काळात घेतलेला डिसिजन अनंत जरी टीका झाल्या असल्या तरी पण तो डिसिजन आताच्या काळासाठी योग्यच आहे. आज जे पाहायला भेटतंय ते पाहायला भेटलं नसतं. तुला माहित नाही महाराज, महानतम ज्ञानाला जन्म झाला हो त्याच्या सर्व उद्देश एकदा ठरला, परत त्याच्यात बदल होत नाही. तुकोबाराच्या जीवनामध्ये तर एवढे अडचणी, एवढा त्रास, एवढा संघर्ष आला. तुकोबाराने जसं तुकोबाराला संसाराचं रूप कळायला लागलं ना, रूप कळलं ना, एक तर प्रेम वाढतं किंवा द्वेष वाढतो, त्यागाची भूमिका वाढते. सकारात्मक जर आपल्या बाजूने असेल तर माणसाला आपोआप आनंद होतो आणि माणूस त्या बाजूला झुकतो. आणि नकारात्मक जर झालं तर मनुष्य त्यागाच्या भूमिकेत जातो. आपलं हे चांगलं होत चाललंय ना, हे देवापासून लांब जायचं लक्ष नाही. गाडी येत चालली, चांगले कीर्तन वाढत जाणं, पैसा आपल्याकडे येत जाणं, हे देव आपल्याला दूर करतो याचं लक्ष नाही. आणि मनुष्य सगळं संपून जाणं, हे देवाच्या जवळ जायचं लक्ष नाही. नियमच असा आलेला आहे, जर देव प्रसन्न झाला आणि त्याच्या घरी आला ना, त्याच्या संसारावर दगड घालतो. त्याच्या पडे चिरा देवाची ते खून आला ज्याच्या घरा. हे तुकोबार आहे ना, घरात राहून देव नाही भेटलेलं तुकोबाराला. चुकीचा काही अर्थ सांगू नका. आपण बोलताना आपण कसंही वागा, पण संतांबद्दल खरंच बोला. आपलं जीवन त्यांच्यावर थोपू नका. आपल्या केलेल्या चुका, आपल्या चुका दुरुस्त करण्यासाठी त्यांच्या पंक्ती जाऊन बसू नका. तुकोबार सांगतात, जावोडी संसार बैसलो तुझे नाही मनी मानसी. असे तुकोबा का? ज्या तुकोबार आहे माऊलीचं मंदिर बांधू शकतात, ते तुकोबार आहे विस्कटलेला संसार परत उभा करू शकत नाहीत. संसार आणि संसारातले माणसं कळले, इच्छाच नाही झाली परत संसार उभा करण्याची.